नमस्कार मंडळी. आता बघा इथे तुम्हाला अंधार दिसत असेल कारण की बराच अंधार आहे बाहेर आणि आत्ता वाजलेत सकाळचे बघू शकता तुम्ही 6:15. तर मी 6 वाजता उठले होते बरं का आज. आणि आज नवीन वर्षाचा पहिला दिवस. तर सकाळी उठूनच कामाला लागले होते मी सगळ्या. असं रोज तर आपण उठून कामांनाच लागतो, पण आज विशेष करून ना म्हटलं की टाईमपास काहीच करायचं नाही. नकळत आपल्याकडनं बराच टाईमपास होतो बघा सकाळी सकाळी. तर आज टाईमपास न करता अगोदर कामाला लागले. बाहेर बघू शकता तुम्ही भरपूर असा अंधार आहे बाहेर अजून आणि उजाडलेलं नाही आहे, पण मी लगेचच आता बाहेर झाडू वगैरे मारायला घेणार आहे. आणि सकाळची आपली सुरुवात जी होते ना ती घरातलं पारसं काढण्यापासून. तर घर तर झाडणार आहे, पण त्या अगोदर मी आता बाहेरचं सगळं झाडून घेते. आणि फ्लॅट सिस्टीममध्ये कसं छोटंसंच अंगण असतं, फार मोठं नसतं, त्याच्यामुळे विशेष काही एवढा वेळ लागत नाही. पण आता आदल्या दिवशीची रांगोळी वगैरे जी असते ना ती रांगोळी सगळी झाडून घेणार आहे आणि त्यानंतर आता पुसून पण घेईल बाहेरचं तसंच. आणि अशी नवीन दिवसाची सुरुवात नवीन करते आहे मी. तर कामं जरी आपली रोजचीच असली ना, पण आपण नव्या उमेदीने नव्या जोशाने कामं करतो, त्यामुळे कामांना एक वेगळाच उत्साह आलेला असतो. तर बघा मी बाहेरचं सगळं झाडून घेतलं आणि बाहेर इकडे जिन्यात जे आहे ना हे भरपूर उजेड आहे, कारण की जिन्यातला जो लाईट आहे ना तो चालू असतो, त्याच्यामुळे जिन्यात एवढा अंधार जाणवत नाही. पण बाहेरचं पण स्ट्रीट लाईट चालू असते, पण तरी पण एवढा बाहेर बघितलंच असेल तुम्ही एवढा अंधार असं म्हणजे उजेड एवढा वाटत नाही. आता जिन्यातला लाईट जो आहे ना तो माझ्या दारातच आहे, त्याच्यामुळे मला भरपूर असं उजेड मिळतो आणि मला स्वतःला कधी लाईट लावण्याची गरज नाही पडली. तर असं आता हे झाडून पुसून घेते, पण रांगोळी मात्र आत्ता काढणार नाही बरं का. रांगोळी मी आता हे पुसून झाल्यावर आंघोळीला जाईल आणि आंघोळीहून आल्यावर मस्त उंबरठ्याचं पूजन करेल. आज नवीन वर्ष आहे तर उंबरठ्याचं पूजन वगैरे सगळं करायचं आहे. असंही रोज करतोच आपण, पण आज बघा एक वेगळाच असा उत्साह आलेला आहे मनात. आणि प्रत्येकाला होतं असं नाही का, वर्षाचा पहिला दिवस आहे मी हे करेल मी ते करेल, काय काय ठरवलेलं असतं आपण. आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी तेवढ्या उत्साहात करतो पण बरं का आपण हे सगळं. तर तसंच आता हे सगळं पुसून घेतलं आणि त्यानंतर आता सगळे पाय पुसणे, मॉप, कारण बाहेर माझ्या दारातच जिना असल्यामुळे ना भरपूर अशी पायांची घाण येते, चपलांची घाण येते, त्याच्यामुळे मॉप मी रोज धुवायला टाकते. तर आता सगळे पाय पुसणे, किचनचं, बाथरूम, टॉयलेट जवळचं, बाल्कनीतलं एक, दरवाजातलं एक पुढच्या, हे सगळे पाय पुसणे आणि घरातलं मॉप आणि बाहेर पुसायचं मॉप, हे सगळे मॉप जे आहे ना ते मी मशीनमध्ये टाकले आणि आता त्यामध्ये लिक्विड टाकून आणि ते वॉश करायला टाकते. म्हणजे माझी आंघोळ होईपर्यंत ना मशीन पण झालेलं असेल. लगेच उंबरठ्याचं पूजन वगैरे करून आणि आपलं रांगोळी काढायची, कारण रांगोळी काढल्यानंतर पण एक बघा खूप आनंद होतो मनाला. आणि जेव्हा आपल्या दरवाजाजवळून कोणी जात असेल त्याच्या मनात आपल्याविषयी वाईट विचार असेल ना, तर रांगोळी बघून त्याच्या मनातले वाईट विचार आपसुकच बदलतात आणि त्यामुळे त्याचं पण मन प्रसन्न होतं. तर असं तर कोणी आपल्या शत्रू नसावंच आणि कुणाचंच नसावं, पण तरी पण रांगोळी वगैरे आता छान अशी काढून घेतली. उंबरठ्याचं पूजन पण झालं मस्त आणि उंबरठ्याला फुलं वगैरे अर्पण केली. आणि त्यानंतर मी आता ना सगळे देव घासणार आहे. तर सगळे देव मला आज स्वच्छ करायचे आहे. तर इथे बघू शकता तुम्ही मी सगळे देव जे आहे ना ते स्वच्छ केले, अगदी सगळं चकाचक करतं आहे बघा. ही शिवपिंड पण बघा किती चकचक करते मस्त. आणि हे जे पितळी मूर्त्या आहे ना त्या सगळ्या मी पितांबरीने घासल्या आणि ज्या चांदीच्या मूर्त्या आहेत ना त्याला आपला साधा एक्सोचा साबण जो आहे ना त्याच्याने घासलं, स्वच्छ निघतात. चांदीच्या मूर्त्यांना कुठल्याही प्रकारचं लिक्विड किंवा कशाचीही गरज नाही पडत. तरी पण आहे माझ्याकडे लिक्विड, पण मागच्या वेळेस लावलं होतं, यावेळेस मात्र मी साबणानेच घासल्या, कारण सारखं लिक्विड लावून पण असं वाटतं की ती चांदी थोडीशी झिजते असं वाटतं मला. तर सगळं मी बारीक निरीक देवाऱ्यातलं जे काही आहे ना ते सगळं धुवून घेतलं स्वच्छ. आणि त्यानंतर इथे कमळगट्ट्याची माळ, पुन्हा हे छोटे देवाचे भांडी वगैरे जे आहेत ना जे देवांना भरून ठेवते मी, ते पण सगळं धुवून घेतलं स्वच्छ. देवांची फुलं वगैरे सगळं एका ताटात काढून घेतलं, म्हणजे ना देवपूजा करताना सतत उठबस करायला लागत नाही. आणि त्यानंतर इथे बघू शकता देवारा पण ना ओल्या कपड्याने एकदा, कोरड्या कपड्याने एकदा असा स्वच्छ पुसून घेतला, साध्या पाण्यानेच पुसला. आणि या चिकटपट्ट्या ज्या दिसत आहेत ना तर शुभ लाभ मी चिकटवलेलं होतं देवाऱ्यावर, ते निघालं, त्याच्यामुळे त्या पट्ट्या तशाच राहिल्या. आता मी गावात गेले ना तर नवीन शुभ लाभ घेऊन येणार आहे. A few minutes later. तर आता सगळे देव वगैरे मांडून घेतले, म्हणजे सगळे देव जागेवर ठेवले, त्यांना फुलं वगैरे अर्पण केली आणि इथे छान अशी रांगोळी काढली आहे. आज देवांना पण मी छान रांगोळी काढली, कारण नवीन वर्ष आपलं जे आहे ते देवांची सजावट वगैरे किंवा असं आपण जे जास्तीचं करतो ना त्याच्यामुळे आणखी वेगळा उत्साह वाटतो आणि आपल्याबरोबर घरातल्या इतर कुटुंबियांनासुद्धा उत्साह वाटतो.
त्याच्यामुळे ना देवाची रांगोळी वगैरे पण आज जरा मोठी आणि छान काढली मी. तर आता या रांगोळीमध्ये मी रंग वगैरे भरून घेते आणि तुम्हाला पुन्हा देवारा कसा सजवला आहे मी ते पण दाखवते. आणि आज मी समया पण लावणार आहे बरं का. तर कशी वाटली तुम्हाला नव्या वर्षाची आज देवाऱ्याची सजावट, देवाऱ्याजवळची रांगोळी आणि देव पण बघा किती चकचकीत मस्त एकदम चमचम करतायत ना आज देव. तर खूप छान वाटतं असं आणि घरात पण इतकं प्रसन्न वाटतंय ना, प्रत्येकाला असा उत्साह भरलाय. आता हा जो मधला दिवा आहे ना हा चालू होता, मला घासायचा होता तो, पण तो दिवा चालू होता आणि म्हणतात ना की चालू असलेला दिवा बंद नाही करू, म्हणून मग मी तो दिवा तसाच ठेवला. हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रणिताच ब्लॉग नाता आपुलकीचं. तर सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना गुड मॉर्निंग आणि आजपासून चालू झालेल्या नवीन वर्षाच्या म्हणजेच 2024च्या सगळ्यांना खूप 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 मनापासून शुभेच्छा. येणारं वर्ष तुमच्यासाठी प्रगती, कीर्ती, ऐश्वर्य सगळं घेऊन येऊ आणि अगदी वर्षभर पण तुमचं जे काही इच्छा असतील ना त्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर तुम्ही बघितलंच असेल सकाळचं रांगोळी, देवपूजा वगैरे सगळं झालं आणि हे सगळं आवरूपर्यंत बराच उशीर झाला. अजून मला स्वयंपाक पण करायचा आहे आणि कपडे पण धुवायचे बाकी आहेत अजून. पण त्या अगोदर बघा नवीन वर्ष लागलं म्हणजे आपण खूप उत्साहात असतो आणि खूप आपल्यामध्ये ना एनर्जी आलेली असते की नाही या वर्षी मी हे करेल ते करेल, खूप काही ठरवलेलं असतं. पण पहिल्या दिवशी आपण करतो पण ते आणि करत राहायला पाहिजे. खरं म्हणजे समजा पहिल्या दिवशी केलं, दुसऱ्या दिवशी केलं, त्यानंतर आपल्याला एखादा दिवस नाही जमलं तर तिथे खचून जाण्यापेक्षा पुढे पुन्हा दुसऱ्या दिवशी नवीन सुरुवात करायला पाहिजे आपण. तर असं आपण केलं पाहिजे. आणि बघा मागच्या वर्षी ज्या काही गोष्टी ठरवल्या होत्या पण त्या पूर्ण करू शकलो नाही आपण, तर त्या सगळ्या गोष्टी यावर्षी पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करूयात. तर जसे तुम्हाला पण संकल्प करायचे आहेत तसेच मी पण संकल्प केलेत पण असेल काही माझ्या मैत्रिणींनी आणि मी पण तसे काही संकल्प केले. पण मला आजच्या दिवसाची जी म्हणजे सुरुवात तर नाही म्हणता येणार कारण आपली घरातली कामं जी असतात ना ती खूप मस्ट असतात. तर घरातली कामं म्हणजे करायचं सोडून आणि आपण काहीच करू शकत नाही दुसरं. त्यामुळे मी बघितलंच असेल तुम्ही थोडंफार आवरलं आहे घरातलं, रांगोळी वगैरे झालं, झाडझूड झाली, फरशी पुसून झाली, देवपूजा झाली. म्हणजे देवपूजा तर माझा भरपूर वेळा असा देवपूजेमध्येच गेला कारण की अगदी स्वच्छ देव घासले, सगळे चकाचक झाले मस्त देव आणि देवपूजेमध्ये साधारण माझा 1 ते 1.5 तास गेला. आणि त्यानंतर आता मी जाणार आहे देवदर्शनाला. कारण बघा आपण नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ना ती देवदर्शनाने करतो. बऱ्याच वेळा म्हणजे बरेच जण कोणी लांब पण जातात, पण मी काही एवढं लांब जाणं वगैरे कुठे मला होणार नाही. दिंडोरी आहे आम्हाला जवळ, तर तिथे दर्शन झालं असतं. पण कसं आहे ना साक्षीचं आधीचं कॉलेज पण आहे त्याच्यामुळे कुठेच जाता येणार नाही आणि एकटी जाण्यापेक्षा आपल्या माणसांबरोबर जर गेलं ना कुठे तर ते आनंदाचे क्षण जे असतात ना ते क्षण कायम आपल्या आठवणीत राहतात. म्हणून मग एकटी जाण्यापेक्षा जेव्हा सगळ्यांना सुट्टी असेल तेच आपलं नवं वर्ष समजू आणि त्याच दिवशी आपण जाऊ. तर आता तर सध्या मी फक्त इथे जवळच गणपती मंदिरात जाणार आहे आणि तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे आमच्या इथे जवळच. या अगोदर पण मी ते मंदिर शेअर केलं आहे तुमच्याबरोबर. तर तिथे जाणार आहे मी, तिथे दर्शन घेईल आणि कुठल्याही मंगल कार्याची सुरुवात जी असते ती तर आपल्या गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने किंवा गणपती बाप्पाच्या दर्शनाने पूजनानेच होते. तेव्हा आता आजच्या या वर्षाची सुरुवात पण मी म्हणजे 2024ची सुरुवात पण आज मी त्यांच्या दर्शनानेच करणार आहे. तर असो
तुम्ही काय काय संकल्प केले नव्या वर्षाचे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता मी काय संकल्प केला, मी तर आध्यात्मिक बाबतीतच संकल्प केला आहे. बाकी दुसरा कुठला संकल्प नाही, कारण हे बाकीचं जे आहे आपलं ते तर नेहमी होतच राहतं. हां, एक विशेष संकल्प म्हटलं तर तो म्हणजे स्वतःत बदल करून आणायचा. कारण ज्या 4 गोष्टी आपल्याला म्हणजे आपल्या घरच्यांना असं वाटतं की आपल्यात बदल झाला पाहिजे, तर त्या काही गोष्टी स्वतःमध्ये बदल करायचा. कारण की नकळत आपल्या कुटुंबाला आपल्या काही सवयी ज्या असतात ना त्या त्रासदायक ठरतात, किंवा काही गोष्टी असतात ना त्या कुटुंबातल्या व्यक्तींना आवडत असतात नसतात त्यामुळे नकळत त्यांना त्रास होतो. त्यापेक्षा आपल्या काही सवयी ज्या आहे ना त्या त्रासदायक ठरण्यापेक्षा आनंददायी कशा ठरतील याच्याकडे मी लक्ष देणार आहे जास्त. हा एक संकल्प झाला. आणि बाकीचे संकल्प जे आहे ना ते आध्यात्मिक आहे, कारण मी माझ्या भक्तीत वाढ करणार आहे थोडीशी. कारण बघा, आपल्याला प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीमध्ये साथ देतो तो आपला भगवंत. आपण कुठल्याही गुरुच्या सानिध्यात असा पण गुरु आपल्याला प्रत्येक गोष्टीतून तारून नेतो. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट घटना ज्या असतात ना त्या गुरुच्याच मर्जीने घडतात. पण एवढंच की चांगल्या घटनांमध्ये आपल्याला आनंद होतो, वाईट घटनांमध्ये आपल्याला लक्षात येत नाही की गुरु होते म्हणून, किंवा आपण देवाचं करतो म्हणून आपल्या त्या गोष्टींची तीव्रता जी असते ना ती थोडीफार कमी झालेली असते. पण हे आपल्या लक्षात येत नाही. वैभवलक्ष्मी मातेचं व्रत तर बघा किती चांगला योग आहे. मी तुम्हाला म्हटले होते की मार्गशीर्षच्या शेवटच्या शुक्रवारपासून व्रत धरेल, आणि आता 5 तारखेला पहिला शुक्रवार येतोय, म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा शुक्रवार येतोय, आणि माझा उपवास पहिला दिवस येतोय, आणि नवीन वर्षाचा पण पहिलाच शुक्रवार येतो. त्याच्यामुळे इतकं छान योग जुळून आलं. त्याच्यामुळे मी वैभवलक्ष्मी मातेचं व्रत पण या शुक्रवारपासून धरणार आहे, आणि ते पण तुमच्याबरोबर सगळं शेअर करेल. आणि तुम्ही काय काय संकल्प केले ते सांगायला मला विसरू नका कमेंट सेक्शनमध्ये. तर चला आता मी गणपती बाप्पाचं दर्शन घेते, तुम्हालाही दर्शन घडवते, जेणेकरून तुम्ही जर कुठे जाणार नसाल तर तुमचं पण घर बसल्या दर्शन होईल. आणि पुन्हा एकदा सगळ्या माझ्या गोड मैत्रिणींना हॅप्पी न्यू इयर. हे वर्ष तुमचं सुखा समाधानाचं, भरभराटीचं आणि अगदी आनंदाचं जावं ही स्वामींचरणी प्रार्थना करते. आणि चला आता भेटू आपण मंदिरात. तर घरून निघाले आणि पोहोचले तिथे गणपती मंदिरात. कारण बघा, आमच्या बाजारपेठेची सुरुवात म्हणजे नाशिकची जी मोठी बाजारपेठ आहे ना रविवार कारंजा, तिथली सुरुवातच या गणपती मंदिरापासून होते. तर गणपती बाप्पांचं मंदिर पण बघा तुम्ही किती छान सजवलं आहे ना. सगळी मस्त फुलांची आरास केली आहे, आणि बघता क्षणी इतकं प्रसन्न वाटत होतं तिथे. तर गेल्याच असं मन एकदम उत्साहित आणि प्रफुल्लित झालं. तर मनोभावे असं मी गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. तिथे गणपती स्तोत्र वगैरे म्हणायचं होतं मला, ते पण म्हटलं. आणि त्यानंतर गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आणि तिथले काही फोटोज वगैरे पण काढले, कारण इतकं सुंदर रूप दिसत होतं गणपती बाप्पांचं. त्यामुळे काही रील्ससाठी फोटो पण काढले. गणपती बाप्पाच्या दर्शनाने तर गर्दी भरपूर असल्यामुळे मी थोडं इकडे तुमच्याशी बोलते. तर तुम्हाला आत्ता येणारं जे वर्ष आहे म्हणजे 2024 ते सुखा समाधानाचं, आनंदाचं आणि अगदी मनासारखं जावं हीच बाप्पाच्या पण चरणी प्रार्थना आणि स्वामींच्या पण चरणी प्रार्थना. तर चला, तुम्हाला पण गणपती बाप्पाचं दर्शन घ्या आणि आता सुरुवात करूयात आपल्या पुढच्या व्हिडिओला. तर भरपूर अशी गर्दी होती, पण मी जेव्हा दर्शन घेतलं ना तेव्हा थोडी कमी गर्दी होती, त्याच्यामुळे माझं छान असं दर्शन झालं. आणि नंतर फुल गर्दी चालू झाली, म्हणून मी ना थोडं सकाळी लवकरच येण्याचा प्रयत्न केला, कारण मला माहिती आहे सगळे आज देवाच्या दर्शनानेच वर्षाची सुरुवात करतात. तर इथे मला केळी, संत्र्या मस्त गणपती मंदिरासमोरच दिसल्या, तर त्या पण काही घेतल्या. आणि बाजारपेठेत पण बघू शकता तुम्ही भरपूर अशी गर्दी होती. प्रत्येक मंदिरात आज गर्दी आहे, कारण आपण जरी मराठी वर्ष म्हणजे पाडव्यापासून आपलं मराठी वर्ष मानत असलो ना तरी आपण कॅलेंडर मात्र इंग्रजी महिन्याचंच वापरतो, आणि सगळेजण सुरुवात ही इंग्रजी महिन्यापासूनच करता वर्षाची. त्याच्यामुळे आपण पण जगाबरोबर चालावं. आणि आता गावात आलेच आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला घ्यायचं होतं कॅलेंडर. तर इथे बघा एका बुक स्टॉलमध्ये मला आनंदी वास्तूचं कॅलेंडर मिळालं, आणि या कॅलेंडरमध्ये ना वास्तूविषयीची किंवा आपल्या राशींविषयीची किंवा आपल्याला छोट्या घरातल्या टिप्स, रेसिपीज असं खूप काही छान असतं. त्याच्यामुळे मला हेच कॅलेंडर आवडतं. आणि त्यानंतर मी आमच्याच इथे असलेलं तुळजाभवानीचं मंदिर आहे, तिथे तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं. आणि आता इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि ज्या नवीन ताई आपले व्हिडिओ बघत असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तर चला, बाय आणि श्री स्वामी समर्थ.